आपल्याच भावाशी भांडणं, आपल्याच बहिणीशी भांडणं. ऐका 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 हो लाडक्या बहिणींनो, भावाने भावाशी प्रेमाने राहा. भावांनो, तुमची बहीण जर गरीब असेल ना, तिला कधी विसरू नका. श्रीमंत असले तरी तिला कधी विसरू नका. आता महाराज, हे जग स्वार्थी झालं. ऐका ऐका ऐका, अशा या स्वार्थी जगामध्ये आता नातं राहिलं नाही. बहीण जर गरीब असेल ना, तिला काही अपेक्षा नसते. एखादा फोन दिवसातून लावत जाओ, तिला लय आनंद होतो. मायबाप गेल्यानंतर तिच्या रक्ताचा फक्त भाऊच असतो. पण आजकाल भाऊ बहीण काही मागल म्हणून भाऊ मात्र बहिणीला विसरून जातो. ऐका ऐका, परवा व्हॉट्सअपला वाचलं, एक बहीण सांगते, या दुनियेच्या गर्दीमध्ये माझा भाऊ हरपला. त्याला वाटलं माझी बहीण काहीतरी मागेल, पण मी नव्हते काय मागणार. माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, नव्हते काय मी मागणार. ती बहीण सांगते, पण मी काही मागल म्हणून माझ्या भावाने माझ्याशी बोलणं सोडून दिलं. ती बहीण सांगते, माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ, माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ. सांग ना दादा, लई दिवस झालं तुला पाहिलं नाही, तुला भेटले नाही. तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. दादा, तुला वाटतंय मी काही मागेल? नको काही देऊ बाबा. नको दादा साडी, मला नको पैसा पाणी. नको दादा साडी, मला नको पैसा पाणी. रोज सकाळी उठल्यावर देवापुढे बसते, तुझ्या सुखासाठीच रोज करते विनवणी, तुझ्या सुखासाठीच रोज करते विनवणी. रक्षाबंधनचा सण जवळ आलाय दादा, सांग ना तुलाच कोणत्या कलरचा शर्ट घेऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. अरे तुझ्या दाजीची गरिबी म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, तुझ्या दाजीची गरिबी म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. राब राब राबते, तळ हाताच्या फोडाकडे पाहून माझाही भाऊ आहे, तुझी आठवण येते. पण तू मात्र फोन लावत नाहीस, कधी भेटत नाहीस. अरे मी काही मागल म्हणून तू घाबरून नको ना जाऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. एवढं सगळं ठीक होतं रे. कधी कधी पाठचा माझा भाऊ ना तुझ्याशी बोलूशी वाटतं, म्हणून मी तुला फोन लावते, पण तू उचलत नाही. अरे उचलत नाही फोन म्हणून वहिनीला केला, उचलत नाही फोन म्हणून वहिनीला केला, पण रॉंग नंबर म्हणून तिने कट केला. नसल ओळखला कदाचित आवाज. तुझ्या संसारात भांडणं नको, तिला त्रास नको देऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. एवढं सगळं ठीक होतं रे. पण परवा तू निरोप पाठवलास, तिला म्हणाव त्याच वेळी मी तुझ्याशी नीट बोलेल ज्यावेळी तू हक्क सोडपत्रावर सही देशील. तुला हक्क सोडपत्रावर सही पाहिजे का रे? नव्हते काय मी मागणार. ठीक आहे. अरे वेड्या, मागायचीस ना, अगोदरच दिली असती. सही नाही येत बाबा मला, कारण लहान असताना आपल्या माईबापाला सांगितलं आमच्या दोघांच्या शिक्षणाला खूप खर्च येईल, मी शिकणार नाही. आपल्या दादाला शिकवा. मी नाही रे, तुझ्यासाठी शिकले, तुझ्यासाठी शिक्षण सोडलं. सही नाही येत बाळा तुझ्या वेड्या ताईला. पण अंगठा आहे ना माझ्याकडं. त्या हक्क सोडपत्राच्या योगाने का होईना त्या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये तुला एकदा डोळे भरून पाहता येईल. ए दादा, तुला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी सांग ना कोणत्या कागदावर अंगठा ठेवू. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ.